आणखी एक महत्त्वाची बातमी, पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी ही मोठी बातमी आता हाती येते। ससूनच्या चौकशी समितीच्या अहवालाचे निष्कर्ष TV9 मराठीच्या हाती आले। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी ही मोठी बातमी सध्या TV9 मराठीच्या हाती लागली आहे। ससूनच्या चौकशी समितीच्या अहवालाचे निष्कर्ष सध्या TV9 मराठीकडे आहेत। दरम्यान या प्रकरणी आता पुढील कारवाई काय होते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। ससूनची चौकशी समितीच्या अहवालाचे हे निष्कर्ष आहेत, ज्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा खुलासा करण्यात आलेला आहे। त्यामध्ये इंदिरा IVF मध्ये तब्येतीत सुधारणा होत नसताना देखील 4 ते 5 दिवस दाखल करून घेणं चूक होती असं या अहवालात म्हटलंय। शिवाय तब्येतीत सुधारणा होत नसल्याचं स्पष्ट झालेलं असताना तनिषाला दुसऱ्या रुग्णालयामध्ये रेफर करायला पाहिजे होतं। मंगेशकर रुग्णालयात 5 तास का थांबवलं गेलं, मात्र याच वेळी पैसे घेतले की नाही किंवा हेच कारण होतं का, पैसे द्या नाही तर ट्रीटमेंट करणार नाही, असे अनेक प्रश्न होते। या संदर्भात आरोग्य उपसंचालक यांनी चौकशी करून अहवाल द्यायचा आहे आणि याची चौकशी आरोग्य उपसंचालक यांनी केली आहे, असे हे मुद्दे या ससूनच्या चौकशी समितीच्या अहवालामध्ये आहेत। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, काय सांगाल, काय नेमकं या अहवालात आहे स्पष्ट? नक्कीच दीनानाथ रुग्णालय जे रुग्णालय आहे त्यामध्ये प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला उपचार मिळाले नाहीत आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती आणि यानंतर 3 चौकशी समिती गठीत करण्यात आली होती आणि दीनानाथ रुग्णालय असेल किंवा सुश्रुत घैसास असतील किंवा इतर एकूणच प्रशासन असेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी ससून रुग्णालयाचा अहवाल जो आहे तो महत्त्वाचा अहवाल मानला जात होता आणि 2 दिवसापूर्वी ससून रुग्णालयाने आपला जो अहवाल आहे तो पुणे पोलीस आयुक्तांकडे सादर केला होता आणि त्यामध्ये जे निष्कर्ष दिलेले आहेत ते आता TV9च्या हाती लागलेले आहेत। त्यामध्ये जो महत्वाचा जो मुद्दा आहे, मंगेशकर रुग्णालयात 5 तास थांबवले होते, मात्र यावेळी पैसे घेतले की नाही किंवा हेच कारण होते का, पैसे द्या नाहीतर ट्रीटमेंट करणार नाही, असे प्रश्न होते। याबाबत आरोग्य उपसंचालक यांनी चौकशी करून अहवाल द्यायचा आहे, याची चौकशी आरोग्य उपसंचालकांनी केली आहे। अशा प्रकारचा निष्कर्ष आहे। तर जोखमीची परिस्थिती असताना मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज होती, मात्र ते करण्यात आलेलं नाही। तिला सूर्या रुग्णालयात नेण्यात आलं, इथे डिलिव्हरी झाली, मात्र रुग्णालयात कोणताही स्पेशलिस्ट उपलब्ध नव्हता। तिला हार्ट अटॅकची रिस्क वाढली आणि जवळपास 2 तास ते CPR देत होते। अशा प्रकारचं त्या निष्कर्षांमधून समोर आलेलं आहे। सदर गुंतागुंतीचे रुग्ण होता, मृत्यू मणिपाल रुग्णालयामध्ये झाला। हा माता मृत्यू असताना देखील PM केलेलं नाही। ससून रुग्णालयात त्यांनी मृत्यू झाल्यानंतर कळवणं गरजेचं होतं, ते देखील कळवलं नसल्याचं या निष्कर्षांमधून समोर आलेलं आहे। खरं तर दीनानाथ रुग्णालयावर या अहवालानंतर कारवाई होणं अपेक्षित होतं, मात्र यामध्ये दीनानाथ रुग्णालयाला कुठेही दोषी ठरवलं नसल्याचं आपल्याला या निष्कर्षांमधून पाहायला मिळतं। जे इंदिरा IVF मध्ये ज्या तब्येतीची सुधारणा होत नसताना देखील 4-5 दिवस दाखल करून घेणं ही चूक होती। खरं तर या ज्या महिलेचा यामध्ये मृत्यू झालाय त्या रुग्णालयाला इंदिरा IVF मध्ये जे उपचार केले गेलेत, खरं तर तब्येतीमध्ये सुधारणा होत नसताना देखील 4 ते 5 दिवस उपचार केले गेले ही चूक असल्याचं देखील या निष्कर्षात सांगण्यात आलेलं आहे। आता हे निष्कर्ष समोर आल्यानंतर खरं तर दीनानाथ रुग्णालयावर कारवाई होईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जाते, मात्र दीनानाथ रुग्णालयाला कुठेही या निष्कर्षामध्ये दोषी ठरवल्याचं दिसत नाहीये। अगदी नक्कीच अजिंक्य, या संदर्भात आता नेमकी काय कारवाई होते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय तब्येतीत सुधारणा होत नसल्यामुळे दुसऱ्या कोणत्या रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं, असे विविध मुद्दे या अहवालामध्ये आहेत, ते सविस्तर जाणून घेऊयात। प्रकृतीत सुधारणा होत नसताना देखील इंदिरा IVF मध्ये 4 ते 5 दिवस दाखल करून घेणं ही चूक होती। शिवाय अशा वेळी ईश्वरी भिसेला दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला द्यायला पाहिजे होता, जो दिला गेला नाही। अति जोखमीची परिस्थिती असताना सुद्धा मल्टीस्पेशालिटी रुग्णालयामध्ये नेण्याची अत्यंत गरज होती। दरम्यान मात्र तसं काहीही करण्यात आलं नाही आणि तिला सूर्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलं। सूर्या रुग्णालयामध्ये ईश्वरी भिसेची प्रसूती झाली, मात्र तिथे कार्डियाक स्पेशलिस्ट उपलब्धच नव्हता। अशा प्रकारचा निष्कर्ष या अहवालामध्ये सध्या पाहायला मिळतोय।